आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, रहा आमच्या सोबत अपडेट। सांगोला शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा कुणाला असणार? आमदार बाबासाहेब देशमुख म्हणाले। आबासाहेबांनी दिवंगत गणपतराव देशमुख 60 वर्ष राजकारण आणि समाजकारण केलं, त्याच विचारांचा मी आहे म्हणून मला निवडून दिल्याचं बाबासाहेब देशमुख म्हणाले। आता आनंद आहे, पण आबासाहेब बघायला नाही ही खंत असल्याचं ते म्हणाले। जनतेची कामं आणि तालुक्याचा विकास हाच अजेंडा असल्याचं आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सांगितलंय। शेतकरी कामगार पक्ष हा कॅडर बेस्ड पार्टी आहे, कोणासोबत जायचं याबाबतचा निर्णय जयंत पाटील आणि केडर ठरवेल असंही सांगत भाई जयंत पाटील परगावी आहे म्हणून माझी चर्चा नाही झाली असंही देशमुख म्हणाले। मार्कडवाडीच्या मुद्द्यावर देखील आमदार बाबासाहेब देशमुख यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। बऱ्याच नेते मंडळींनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे। जनतेची अपेक्षा आणि म्हणणं अधिकाऱ्यांनी ऐकून घ्यायला हवं असंही बाबासाहेब देशमुख म्हणाले। आमदार होताच बाबासाहेब देशमुखांनी केली नवीन उपक्रमाची घोषणा। बाबासाहेब देशमुख यांनी विजयी होतात ज्या गावात जितका लीड त्या गावात तितकी झाडं लावणार असल्याच्या उपक्रमाची घोषणा केली आहे। त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे। पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे, त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यासाठी त्यांनी हा नवीन उपक्रम हाती घेतला। बाबासाहेब देशमुख यांनी प्रथमच विधानसभा निवडणूक लढवली, यामध्ये ते विजयी झालेत। दरम्यान बाबासाहेब देशमुख यांनी सुरू केलेल्या या नवीन उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे। पर्यावरण रक्षणाची चळवळ वाढवण्याचं काम या माध्यमातून केलं जाणार आहे।